नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच गटक पूर्व परीक्षा जी आहे ती पार पडलेली आहे आणि या गटक पूर्व परीक्षेचे जे काही इतिहास हा आपला विषय आहे आणि त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न होते आणि त्याचे जे संभाव्य उत्तरं आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. ओके, तर सुरुवात करूयात वेळ न घालवता. पहिला प्रश्न आपला त्या ठिकाणी होता बघा, काय विचारलेलं होतं आपल्याला. सत्यशोधक जलशाशी संबंधित हा प्रश्न होता. आणि मग या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते असा प्रश्न आहे. ओके, ऑप्शन मध्ये आहेत होनाजी बाळा, त्यानंतर भाऊराव पाटोळे आहेत, त्यानंतर रामचंद्र घाटगे आहेत, ज्योतिराव फाळके आहेत. ओके, यासारखे आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी होते मित्रांनो. आता जर आपण बघितलं तर होनाजी बाळा हे जे आहेत यांच्यावर नुकताच आपल्या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा येऊन गेला होता आणि जर तुमच्यापैकी काही जणांनी ते पाहिलं असेल तर काय या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आलं असतं. ओके, आता होनाजी बाळा यांच्याविषयी जर आपण बघितलं तर यांचा जो काही कार्यकाळ आहे तो सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या आधीचा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळं सत्यशोधक ह्या जे काही जलसे आहेत हे सत्यशोधक समाजाशी संबंधित आहेत. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी केले जात होते आणि होनाजी बाळा यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जन्म जो आहे तो त्यांचा मृत्यू जो आहे तो याच्या आधी स्थापनेच्या आधीच त्या ठिकाणी झालेला होता सत्यशोधक समाजाच्या. मग त्यामुळं यावरून एक गेस तुम्ही त्या ठिकाणी करू शकला असतात की पर्याय क्रमांक 1 काय असलं असतं, या प्रश्नाचं उत्तर बरोबर त्या ठिकाणी असलं असतं. त्यानंतर बघा, खालील कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून 1883 मध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती. ज्यांनी ज्यांनी कालचं आपलं लेक्चर जे काही हिस्ट्री मार्क बुस्टर नावाचं आपण लेक्चर घेतलं होतं ते ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांना नक्कीच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटला असेल. त्यामध्येच आपण हा आयोग जो आहे त्या ठिकाणी अभ्यासलेला होता. ओके, आणि लक्षात घ्यायचं मित्रांनो, तर हा जो काही आयोग आहे तो एकंदरीतच त्या ठिकाणी दुष्काळाशी संबंधित चौकशीसाठीचा हा आयोग होता. प्रचंड प्रमाणामध्ये 1876-77 पासून दुष्काळ जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होते. लाखो लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला होता आणि त्याची चौकशी करण्यासाठी वगैरे जर आपण बघितलं तर स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला होता. त्याला आपण स्ट्रॅची आयोग त्या ठिकाणी म्हणतो. मग या आयोगानं शिफारस केली होती आणि त्यानुसार दुष्काळ संहिता जी आहे ती तयार करण्यात आली होती. ज्यावेळेस आपण गव्हर्नर अभ्यासलेले होते बॅचमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला ह्या बाबी डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. ज्यांनी बॅच केली होती त्यांना त्या ठिकाणी या बाबी व्यवस्थित आलेल्या असतील. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न होता, PYQ होता. बऱ्याचदा आयोगाने यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि आपण सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून हा भाग जो आहे तो वारंवार कव्हर केलेला आहे. नुकतंच झालेले जे काही महारिव्हिजनाचे लेक्चर होते त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ही बाब त्या ठिकाणी घेतलेली होती. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते मित्रांनो? लाला लजपत राय. ठीक आहे, संस्थापकाच्या बाबतीत आपण बघितलं होतं, नाम जोशी वगैरे संस्थापक होते. मी तुम्हाला लेटेस्टच त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वीच ह्या बाबी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर एक्सप्लेन केलेल्या होत्या. ज्यांनी एक उत्तर दिलं त्या सर्वांचं काय सांगता येतं, बरोबर त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर जोड्या जुळवायची संबंधित हा प्रश्न होता. परत एकदा जर आपण बघितलं कालचं मार्क बुस्टर असेल किंवा आपला जो काही वृत्तपत्रांचा इतिहास आपण त्या ठिकाणी किंवा वृत्तपत्राशी संबंधित जे काही आपलं लेक्चर होतं ते ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्यांना नक्कीच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला असेल. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कुठं झालं, बुराकी आणि हरिकिशोर. ओके, हा भाग आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी वाचण्यात आलेला नसेल. मात्र लक्षात घ्या, देशसेवक आपल्याला माहिती होतं, भाला त्या ठिकाणी आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी वाचलेला आहे. भालावर तर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, देशसेवकवर सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलाय, गुराकीवर सुद्धा आधी आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी PYQ जे आहे ते महत्वाचे ठरतात. PYQ आपल्याला व्यवस्थित माहिती असणं हे किती गरजेचं असतं हे आजच्या या पेपरवरून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळून गेलं असेल. ओके, तर हा भाग लक्षात घ्या मित्रांनो. आता याचं जे काही उत्तर आहे ते लक्षात घ्या. देशसेवक जे आहे ते कोल्हाटकरांचं आहे, लक्षात घ्या. आणि भाला भोपटकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आणि यावरून आपल्याला काय करता आलं असतं, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी सोडवता आलं असतं. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, गुराकी जोशी लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण बघितलं हरकिशोर, जर आपण बघितलं हरिकिशोर गिर यांचं हे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो काही महत्वाचे वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे काल सुद्धा सांगितलेलं होतं देशसेवका यांच्या या वृत्तपत्राच्या बाबतीत. ठीक आहे, कोल्हाटकरांचं ते वृत्तपत्र वगैरे होतं. तर 3 या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. नेहमी वृत्तपत्र जे आहे ते महत्वाचे असतात, त्यावर प्रश्न आपल्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ओके, कंपनी सरकारने आपल्या सैनिकासाठी उपलब्ध केलेल्या इनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये काय करण्यात आलं होतं, प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी हे सांगितलेलं आहे,
बॅच मधल्या विद्यार्थ्यांना तर हे पाठ झालं असेल, किंवा ज्यावेळेस आपण अतिसंभाव्य प्रश्न असतील किंवा हिस्ट्रीचं जे काही पीवायक्यूचे लेक्चर आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले होते, त्यामध्ये मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे की 1857च्या उठावामध्ये काय झालं होतं, ज्या काही ब्राऊन बीस नावाच्या बंदुका होत्या, त्या ब्राऊन बीस बंदुकाची जागी ब्रिटिशांनी काय केलं होतं, इनफिल्ड रायफली त्या ठिकाणी आणलेलं होतं. मग कोणत्याही नवीन बाबी ज्यावेळेस एखाद्या सैन्याकडे येतात त्यावेळेस त्याचं प्रशिक्षण वगैरे दिलं जातं. मी या शब्दात तुम्हाला सगळ्या बाबी सांगितलेल्या होत्या. आणि मग त्यानुसार हे प्रशिक्षण कोणत्या कोणत्या ठिकाणी चालू होतं, तर अंबाला आहे, सियालकोट आहे, डमडम आहे, ह्या 3 ठिकाणी काय होतं, याचं प्रशिक्षण जे आहे ते सुरू होतं. खूपदा म्हणजे खूपदा आपण या ठिकाणी ह्या बाबी सांगितलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. लक्षात घ्या, बॅच मधल्या विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी पाठ झालेल्या असतील, सियालकोट वगैरे मी खूपदा त्यांना सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. मग आता त्यानुसार जर आपण बघितलं तर ए, बी आणि डी हे या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे, बरोबर आपल्याला आपलं त्या ठिकाणी सॉरी ए, सी आणि डी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर काय असेल मित्रांनो, बरोबर असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी हे प्रशिक्षण सुरू होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची सनदच असं त्या ठिकाणी केलेलं होतं. ज्यावेळेस 1935चा कायदा आपण त्या ठिकाणी कव्हर केला होता, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हा भाग अभ्यासलेला होता. आता किंवा यावरून सुद्धा तुम्हाला लॉजिक लावता आलं असतं. कशावरून? 1909 मध्ये ते काही सक्रिय नव्हते, 1919 पर्यंत सुद्धा ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळत नाहीत. येस, 1900 रौलेट कायद्यामध्ये सुद्धा तेवढे सक्रिय पाहायला मिळत नाही. इकडे जर आपण बघितलं तर मोतीलाल नेहरू आपल्याला इथे ऍक्टिव्ह पाहायला मिळतात. मात्र जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांच्याविषयी जर आपण बघितलं तर असहकार चळवळीनंतर त्यांच्याविषयी आपल्याला बऱ्याचदा बाबी ज्या आहेत त्या वाचायला मिळतात. ओके, ज्यावेळेस महात्मा गांधींनी चौरी चौरा वगैरे अचानक थांबवली होती, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस वगैरे त्या ठिकाणी नाराज झाले होते. मग नंतरच्या काळामध्ये त्यांची नाराजी दूर करण्यात आली. पुढे 1929च्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. मग ह्या जरी बाबी आपल्याला लॉजिकने सुद्धा तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकला असतात, की कशा पद्धतीने यांचं राजकारण कुठपासून सुरू झालेलं होतं, यावरून तरी तुम्हाला या प्रश्नाची आयडिया जी आहे या ठिकाणी यायला पाहिजे होती. लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं बरोबर सुद्धा आहे. भारत सरकारचा कायदा 1935ला त्यांनी काय म्हटलं होतं, गुलामगिरीची एक नवी सनदच अशा शब्दांमध्ये त्याची टीका जी आहे त्यांनी केलेली होती. पुढे बघा, पुढे जाऊयात मित्रांनो. स्टॅची आयोग, कालचं परत एकदा मार्क बुस्टर लेक्चर ज्यांनी ज्यांनी अभ्यासलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आलेलं असेल. ओके, मार्क बुस्टर कालच्याच लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी घेतले होते सगळे हे जे आयोग आहेत, आणि त्या आयोगावर 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. आयोगावर 2 प्रश्न विचारले, लक्षात ठेवा. स्टॅची आयोगावरच कशाशी संबंधित आहेत, दुष्काळ उपाययोजनेशी संबंधित आहे. कालच आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. 2 ते 3च्या दरम्यान आपण जे काही लेक्चर घेतलं होतं त्या दरम्यान त्या ठिकाणी बघितलं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते बघितलं, त्यांना प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आला असेलच. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना केली? अगेन लक्षात घ्या मित्रांनो, बॅचेसमध्ये आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी हा भाग कव्हर केला होता, जे काही आपले व्हाईसरॉय आहेत हे आपण त्या ठिकाणी कव्हर केले होते. गव्हर्नर जनरल आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कव्हर केले होते, आणि मग त्यामध्ये ह्या सगळ्या बाबी तुम्हाला एक्सप्लेन करण्यात आल्या होत्या. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर काय असेल, बरोबर आपल्याला इथं सांगता येतं. ठीक आहे, तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत, सगळे महत्वाचे पॉईंट आहेत. जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना कोणी केलेली आहे, तर लॉर्ड रिपन यांनी त्या ठिकाणी याची स्थापना केलेली होती. मग बऱ्याचदा मी तुम्हाला IMP जे काही गव्हर्नर जनरल आहेत, म्हणजे परीक्षेच्या आधी नेमक्या कोणत्या बाबींवर भर द्यायला पाहिजे, यावर एक तुमच्यासाठी एक 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर बनवलेलं होतं. त्यामध्ये काही महत्वाचे व्हाईसरॉय सुद्धा आपण दिले होते, की ज्यावर प्रश्न आयोग त्या ठिकाणी विचारत असतं वारंवार. मग त्यामध्ये हे रिपन होता, लिटन आहे, कर्जन आहे, वेलस्ली आहे, डलहौसी आहे, ह्यासारखे जे काही व्हाईसरॉय असतील, गव्हर्नर जनरल असतील, यांच्यावर वारंवार आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा भाग आपला व्यवस्थितरित्या कव्हर होणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, पुढेही ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल, पुढचे जे काही एक्झाम असतील, तुमच्या मेन्स असतील वगैरे काय असतील, ह्या सगळ्या बाबी करत असताना आयोगाचा नेमकं भर कशावर असतो ह्या बाबी व्यवस्थित चेक करत चला. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण संदर्भ साहित्य वाचत असतो किंवा कोणते लेक्चर वगैरे ऐकत असतो, त्यावेळेस जे काही नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते त्यावेळेस ती नोट डाऊन करून घ्यायची. एखादा नवीन पॉईंट काही वाचण्यात आला तर तो नोट डाऊन करून घ्यायचा. मग काय होतं नाही केलं तर मग कालांतराने आपण तो भाग विसरून जातो. जर आपण त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स, एक डायरी असेल किंवा जे काही पेजेस असतील त्याच्यामध्ये तुम्ही कराल, आणि ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला वाटत जातात त्या ठिकाणी जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवलात, तर नक्कीच तुमच्या अभ्यास पद्धतीमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला त्या ठिकाणी जाणवायला लागेल, आणि बऱ्याचशा नवीन बाबी तुम्हाला माहिती असल्यामुळे तुमची जी काही ॲक्युरसी आहे ती वाढेल, आणि तुमचा स्कोर सुद्धा त्या ठिकाणी बूस्ट होण्यासाठी या बाबी मदतगार ठरतील. लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा भाग इथे लक्षात घ्यायचा होता.
पुढे जाऊयात बघा, अजून काही प्रश्न आहेत. पुढे मात्र आपल्याकडे बॅचेस सुद्धा ऍप्लिकेशनमध्ये सुरू आहेत. राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल यासाठी फाउंडेशन बॅच असेल, किंवा त्याचबरोबर जर आपण बघितलं काही म्हणजे तुम्हाला एका वर्षाची सुद्धा बॅच आहे, आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कालावधी कमीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बॅचेस उपलब्ध आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025ला ज्या विद्यार्थ्यांनी टार्गेट केला असेल त्यांच्यासाठी विजयश्री बॅच आहे, तसेच फाउंडेशन बॅच आहे, ज्याच्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण सगळ्या बाबी त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असेल, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचबरोबर बघा, गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 साठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फाउंडेशन बॅच आहे 2.0 नावाची. त्याचबरोबर जे मेन्सची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. तर हे सर्व जे काही बॅचेस आहेत ते आपल्या अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत, आणि त्या जर तुम्हाला आणखी चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळवायचा असेल तर मारुती 10 नावाचा हा जो काही कुपन कोड आहे त्या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला आहे त्यापेक्षा कमी प्राईजमध्ये त्या बाबी ज्या आहेत म्हणजे बॅचेस ज्या आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ओके, पुढे जाऊयात. आता आपला 9वा प्रश्न होता मित्रांनो, खालील विधानं वाचून व्यक्ती ओळखायला सांगितलेलं होतं आपल्याला. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला, एवढंच वाक्य पुरेसं होतं. किती? इतकंच वाक्य पुरेसं होतं. का इतकंच वाक्य पुरेसं होतं? कारण की हा PYQ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, PYQचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी होताना दिसतो. कारण की याआधी ऑलरेडी आयोगाने विचारलं होतं की खालीलपैकी कोणी मोहम्मद अली जिन्ना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असं म्हटलेलं होतं. अशा स्वरूपाचा आयोगाने प्रश्न विचारलेला होता, आणि त्याचं उत्तर होतं सरोजिनी नायडू. मात्र आयोगानं थोडं आता वेगळं विचारलं की सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. मग असे कोण आहेत? चला, मोहम्मद अली जिन्ना. दुसरं वाचायची सुद्धा गरज नव्हती. काय म्हणाले होते? मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे, आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे, असे विधान कायदे मंडळामध्ये भाषणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. तर लक्षात घ्या, मोहम्मद अली जिना. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर काय होतं मित्रांनो? बरोबर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तर हा भाग याच्यातला लक्षात ठेवा. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न होता इतिहासाचा, की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालील कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? आता इकडे महत्वाचा मुद्दा होता, परत मी सांगतो तुम्हाला, की जे काही बॅचेस असेल किंवा युट्यूबला ज्यावेळेस आपण इतिहास विषयाचे मागे खूप एक 20-25 दिवस एक सिरीज त्या ठिकाणी अभ्यासली होती, आणि ज्याच्यामध्ये पूर्ण PYQ आपण डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं होतं, आणि त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ह्या बाबी सांगितलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर हा एक PYQ सुद्धा आहे, लक्षात घ्या, हा PYQ सुद्धा आहे. खूप सारे इतिहासाच्या बाबतीत जर आपण बघितलं, बरेचसे प्रश्न आयोगाने PYQ टाईपमध्ये त्या ठिकाणी विचारलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी त्याच्यावर विचारून झालेले असेच प्रश्न त्या ठिकाणी यावेळेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. एखाद दोन नवीन आहेत, एखाद दोन कधी वाचले नाहीत असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटेल. मात्र प्रश्न जे आहेत तेवढे अशी काठिण्य पातळी जास्त नव्हती, सोप्या स्वरूपाचे प्रश्न होते. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचदा की प्रार्थना समाजाशी संबंधित काही सदस्य होते, आणि मग त्या सदस्यांनी पुढे जाऊन काही संस्था स्थापन केल्या होत्या. मी खूपदा सांगितले तुम्हाला, लक्षात घ्या. मग आपण बघतो की नामा जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. खूपदा सांगितलं, हे आर्य समाज नाही, लक्षात घ्यायचं. ओके, या संस्था या ठिकाणी नाहीत, लक्षात ठेवा, यांच्या माध्यमातून, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. ठीक आहे, त्यामुळे हे येणार नाही. आता नाम जोशी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, वीरा शिंदे असतील, पंडिता रमाबाई असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, हे सगळे प्रार्थना समाजाशी संबंधित होते. आणि मग त्यांनी त्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थात्मक हे कार्य केलं होतं. प्रत्येकाने वेगळ्या संस्था ज्या आहेत त्या स्थापन केल्या होत्या. आपण जर बघितलं, पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आहे. वीरा शिंदेच्या बाबतीत आपण बघतो डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आहे. मग ह्या बाबी इथं फक्त लक्षात ठेवायच्या होत्या. ठीक आहे, हाही प्रश्न एकदम सोपा होता, लक्षात. याच्यामध्ये काही वेगळ्या बाबी किंवा डिफिकल्टी वगैरे काही याच्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे काय होतं, या प्रश्नाचं उत्तर बरोबर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार होतं. ठीक आहे, तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न होते, सोपे प्रश्न होते, आणि चांगल्या पद्धतीने तुमचा स्कोर त्या ठिकाणी आला असेल हिस्ट्रीमध्ये सुद्धा आणि बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा. ठीक आहे, आता हे आपल्या बॅचेसमधून नेमकं कशा पद्धतीनं आलं हे सुद्धा तुम्हाला आपण प्रूफ सहित त्या ठिकाणी युट्यूबवर एक व्हिडिओ बनवूयात की कोणत्या ठिकाणाहून कोणता प्रश्न आपल्या बॅचमधून आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल. ओके, तर थांबूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.